धन्यवादही देतो. पुण्याच्या एका अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतलाय आणि त्याच्यामध्ये वाहतूक सल्लागार समितीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्यांनी इथे एकत्रित केलं. आपण पाहिलं तर शहराचे सर्वच वेगवेगळ्या व्यवस्थित काम करणारी मंडळी इथे एकत्र आली. तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला मनोज पाटील साहेब त्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो. या शहराचा एखादा विषय तो तुम्हाला आपला वाटला आणि त्यासाठी तुम्ही थोडा पुढाकार घेऊन सगळ्या व्यवस्था, शासकीय व्यवस्था, महापालिका आहे, प्रशासन आहे, मेट्रोची काही मंडळी इथं बसलेली आहे, शहरात वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारे सगळे लोकप्रतिनिधी इथं बसलेलो आहोत, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आज इथं त्यांचे प्रतिनिधी इथं बसलेले आहेत. आपल्या शहराच्या एका महत्वाच्या विषयासाठी आपण सगळे एक विचार मंथन त्या विषयावरती करतोय आणि त्याचं इनिशिएटिव्ह घेतलं पुणे पोलिसांनी. मग अशी जसं परिसर संस्थेचे प्रतिनिधींनी म्हटलं की खरं ते पोलिसांचं काम नाही, एका अर्थानं जर आपण बघितलं तर खरंच त्यांचं काम नाही. पण सकारात्मक विचार केला आणि जर आपण पॉझिटिव्ह याच्याकडे पाहिलं तर खरं त्यांनी पुढाकार घेतला, त्यासाठी त्यांचं कौतुकही केलं पाहिजे. त्यांना वाटतं या शहरातला वाहतुकीचा प्रश्न हा केवळ नुसती चर्चा न करता त्याच्यावरती काहीतरी आपल्याला काम करता येईल का, म्हणून मी जे काही आपण प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काही शॉर्ट टर्म्स प्रॉब्लेम दिसत आहेत, लॉंग टर्म त्याच्यावरती उपाय करण्यासारखेचे विषय त्याच्यामध्ये सगळंच एकूण पाहिलं तर सारांश त्याचं जर पाहिलं तर अशा पद्धतीचं म्हणता येईल. छोटे छोटे विषय खूप आहेत, आपण सगळेजण त्याच्यावरती बोलतोय, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ते विषय मांडले सुद्धा. मला असं वाटतं की आपण लोकप्रतिनिधी आम्ही म्हणून जेव्हा अण्णा इथे बसते, ताई आहेत, वारसकर आहेत, पुढे आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्हाला वाटतं की आमची जबाबदारी याच्यात आता जास्त मोठी. शेवटी ह्या सगळ्या शासकीय व्यवस्था आहेत, यंत्रणा आहेत, यांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय साधत या शहराच्या भविष्याचा विचार करत आपल्याला हा वाहतुकीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी म्हणून काय करता येईल. अशाच या सगळ्या बैठकीनंतर पुढाकारातलं जे काही याच्या विचार मंथनात काही मुद्दे येतात, काही विषय येतात, त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे आम्हा सगळ्यांना चांगला. मला वाटतं की पुणे आपलं शहर आपल्या सगळ्यांना आपल्या शहराचा अभिमान आहे. देशामध्ये काही जागतिक स्तरावरती आपल्या शहराचं एक वेगळं नाव आहे आणि जेव्हा आपण सगळेच कुठे देशभरात फिरतो किंवा बाहेर जातो तेव्हा पुणे म्हटलं की लोकांना विशेष कौतुक वाटतं आपल्या शहराबद्दल. तुम्ही पुण्यात ना आला त्यामुळे आजही आम्ही पुण्याची आमची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि एका प्रश्नावरती निश्चितपणे गंभीर आहोत सगळे. पुण्याची आमची वाहतुकीची आणि वाहतुकीची कोंडी आणि भविष्याचा विचार करता आम्हाला त्याच्यावरती निश्चित सगळ्यांना काम करायचं. पण पुण्याची वैशिष्ट्य आणि पुण्याचं विशेष म्हटलं की आम्हाला अभिमान वाटतं. आम्ही पुणेकर कुठे गेलो जगात, देशात कुठे गेलो, राहण्याचं सर्वोत्तम शहर आहे, मोठी वैभवशाली वेगवेगळी सांस्कृतिक शहर आहे, अनेक गोष्टी राहतात. म्हणून आपल्याला या सगळ्या याच्यात कुठेतरी पुण्यात आता कुठे गेलो की म्हणतात आहे तुमच्या पुण्यात म्हणजे वाहतुकीची, तुमच्या पुण्यात वाहतुकीची समस्या असं जेव्हा म्हणतं तेव्हा कुठेतरी आम्हाला आपल्या या सगळ्या वैभवात कुठेतरी निश्चितपणे आमच्याही मनाला लागतं की अरे आपल्या सगळ्यांच्या आमच्याकडे आपल्या सगळ्यांचे अरे नाही, हा विषय आमचा निश्चितपणे गंभीर आहे आणि आम्ही त्याच्यावरती आता काम केलंच पाहिजे आणि करतोय सुद्धा. तर आजचा पुढाकार मला खूप महत्वाचा वाटतो की याच्यामध्ये पोलिसांनी म्हणून तुमच्या टीमनी नुसतं कागदावरचं प्रेझेंटेशन त्याच्या आज समोर दिसतं त्याच्या खूप काम करावं लागतं. असं काही असताना ते सगळं तुम्ही 1-2 दिवसात काही करून घेतलं नाही, पण बारीक बारीक गोष्टींचा विचार तुम्ही केला या सगळ्यामध्ये. आता याच्यामध्ये आम्ही सगळे इथे एकत्र आलो, आमच्या प्रत्येकाची सुद्धा वेगवेगळी जबाबदारी आहे सगळ्यांची. महानगरपालिकेची वेगळी जबाबदारी असेल, मेट्रोची वेगळी, प्रतिनिधी आमची वेगळी जबाबदारी, स्वयंसेवी संस्था आहे, नागरिक पुणेकर म्हणून जेव्हा आम्ही एका अर्थाने म्हणतो की आम्ही या पुण्याच्या नागरिकांना आम्हाला अभिमान वाटतो, एखाद्या महत्वाच्या विषयावर आम्ही बसतो, बोलतो, चर्चा करतो, पुढे जाऊ. थोडी कधीतरी असं कधी खंत मनामध्ये येते की तिथेच आम्ही कधी जे करतो की इतकं सगळं चांगलं असताना एखाद्या प्रश्नावरती आम्ही जेव्हा कुठेतरी सोशल मीडियावरती याच्यावरती व्यक्त होतो तेव्हा हा विचार आम्ही थोडासा सगळेच करत नाही, राजकीय असेल किंवा स्वयंसेवी संस्था असेल, नागरिक असेल,
की एखादा सोशल मीडिया प्रसार माध्यमाच्या समाज माध्यमात व्यक्त होताना मग आम्ही तो विचार कधी कधी आमचा विसर होतो आणि शहराचं नाव आणि अशी व्यवस्था अशी व्यासपीठ अनेक आहेत आपल्याकडे सरकारी व्यवस्था आहे त्या दूर करून मांडू हक्क आहे आपला मांडू. पण कधी कधी असं होतं की मग जेव्हा आपण देशभर फिरतो तेव्हा कुठे ना कुठेतरी एखादं ट्विट असतं, एखादं सोशल मीडियावरती पोस्ट असते, एखाद्या छोट्या विषयावरती आम्ही आमच्या शहराचं नाव लोकप्रियत कुठेतरी त्याला कुठेतरी गालबोट लागेल का असा विचार मनामध्ये नाही, कुठेतरी अशा घटना घडतात त्याचं थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं. हे प्रयत्न करून एकत्र अनेक विषय सोडू शकतो आपण, संपू शकतो, काहीच अडचण नाही. पण एक करत असताना आपल्या शहराचं नाव आपल्याला जपायला हवं हे सुद्धा मला वाटतं खूप महत्वाचं आहे. त्यात आपण सगळेजण निश्चित मला वाटतं की या मताशी आपण सहमत असू. 2002 साली आपल्या शहराची लोकसंख्या जर आपण पाहिली त्यावेळेस मला वाटतं काही महापौराची लहान त्या काळात 2002 ला साधारणतः 20-25 लाखाच्या घरात पुण्याची लोकसंख्या होती. आज आपण पाहिलं 26 मध्ये आहोत, जवळजवळ 60-70 लाखाच्या पुढे आहोत. आणि एक मान्य केलंच पाहिजे की आपण कमी दिवसामध्ये शहर आपलं खूप वाढलं, लोकसंख्या वाढली, नागरिकीकरण वाढलं, अनेक कारणं असतील त्याच्यामध्ये त्याच्यात खोलात आपण जातो किती आहे काय वास्तव ते वास्तव खूप कमी दिवसात जास्त वाढलं. भौगोलिक दृष्ट्या सुद्धा आता आपण राज्यातलं सर्वाधिक मोठं शहर आपण मुंबईपेक्षा पण मोठं 518 स्क्वेअर किलोमीटर आपण साधारणतः इतके वाढलं. स्वाभाविकपणे नागरिक सुविधांचा ताण हा प्रचंड प्रमाणात वाढला. मग शेवटी नागरिक आहे, व्यवस्था आहे, लोकप्रतिनिधी सगळ्यांची जबाबदारी आहे की याच्यावरती आपल्याला मात कशी करता येईल. तसं सांगितलं गेलं की 15% वरती आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन वापर होत नाही. किती टक्के आपण म्हणतात 15%. त्याच्यावरती आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर आपल्याला करता होतच नाही. त्याचा आपल्याकडे तेवढी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहत नाही असं. त्यासाठी जाणीव करून आपण प्रयत्न करूया. आज आपले रस्ते वाढलो पण रस्ते नाही वाढले. 8% वरती आपलं क्षेत्र रस्त्याचं वाढलंच नाही. ते इतर शहरांमध्ये 15 ते 20% साधारणतः त्याचं मानांकन किती साधारणतः असायला. त्यामुळे प्रश्न आहेत आहेत. आता त्याच्यावरती सोल्युशन म्हणून त्याच्यावरती मार्ग म्हणून सकारात्मक दृष्टीने सगळं पुढे जायला आणि म्हणून या शहरातल्या वाहतुकीच्या प्रश्नावरती जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विचार करू, आज नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा वाटतो मला की काही काही त्यांच्या प्रत्येकाच्या सूचना आहेत, काही म्हणणं आहे. आणि या शहरामध्ये अनेकदा कमी आहे, हे विद्वानांचं शहर आहे. त्यामुळे या क्षेत्राचं पुढच्या काळात आम्ही सुद्धा किंवा आपणही आधी त्या क्षेत्रात माहिती असलेली सुद्धा मंडळी त्याच्यामध्ये अजून सहभागी कशी करून घेता येईल याचा विचार खूप चांगल्या प्रकारची उपाययोजना सोल्युशन ज्याच्यावरती मिळू शकतील अजून त्याचाही समावेश पुढच्या काळामध्ये कसा करून घेता येईल ते केलं पाहिजे. मला वाटतं प्रामुख्याने मुद्दा पुन्हा पुन्हा येतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. या शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आणि सर्व व्यवस्था म्हणून महापालिका असेल, MRT असेल, PMPL असेल, सगळ्या व्यवस्था म्हणून आमच्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी. मागच्या काही दिवसात जाणीव करून काही प्रयत्न झाले ते सुद्धा सांगितले पाहिजे. एका बाजूला आम्हाला आमचं शहर निश्चितपणे देशातलं सर्वोत्तम शहर करायचे, वाहतुकीचे कोणते सोडवायचे, शहरात अनेक प्रश्न, कायदा सुव्यवस्था असेल सगळे जिथल्या तिथं आम्हाला नक्की आम्हाला इतर शहरांपेक्षा देशात आम्हाला आमचं शहर चांगलं पाहिजे. तेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा काही जाणीवपूर्वक प्रयत्न झाले ते सुद्धा मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना खरं तर ज्ञात आहे. पण त्याचंही कुठं ना कुठं आपण बोलणं झालं पाहिजे. त्याच्यातनं काहीतरी आम्ही करतोय सगळे मिळून आम्ही त्याच्यात प्रयत्न करतो हाही भाव मनामध्ये कुठं आला पाहिजे. म्हणजे आम्ही एकेकाळी मेट्रो आपण म्हणतो पुणेकर कधी मेट्रो पाहणार बसणार की नाही नसणार, पण आज पुणेकर जवळ 32-33 किलोमीटरचा मेट्रोचा मार्ग आपला पुण्याचा तयार झाला. जे मागच्या जुलै महिन्यात तर आयडीशी पाहिलं तर 35-40 लाख पुणेकरांनी एका महिन्यात प्रवास केला. म्हणजे ते आहे ना आमचं वैशिष्ट्य पुण्याच्या मेट्रोचं आहे ना. आपण आता पुण्याच्या मेट्रोचा विस्तार आहे कुठे आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे मेट्रो सक्षम करावं लागेल, बसेसची संख्या वाढवावी लागेल आणि याच्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा विचार करू मेट्रो पर्यंत आमच्या प्रत्येक माणसाला मेट्रो कशी उपलब्ध करावी याचा विचार करून PMPL असेल मेट्रो असेल सगळ्यांचा विचार करून एकत्रितपणे त्याचा विचार करताना काय करता येईल याचाही सगळ्यात मिळून आपण काम करतो. त्यामुळे आता 32-33 किलोमीटर मेट्रो चालू झाली. पुढच्या काही दिवसामध्ये आता लगेचच हिंजवडी ते शिवाजीनगर 23 किलोमीटरची मेट्रो सुरू होतीये. त्याच्यानंतर पुढच्या काळात आपण जर पाहिलं तर स्वारगेट आणि स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रो मार्गाचं काम, भुयार मार्गाचं काम चालू आहे. खडकवासला ते
खराडी या मेट्रो मार्गाचं काम आता सुरू होत आहे. माणिकबाग ते नवस्टॉप आहे, स्वारगेट ते हे सगळे वाढतंय. म्हणजे पुढच्या 2-3 वर्षात या शहरातला मेट्रो मार्ग जो आहे तो 150 किलोमीटरच्या पुढे जाईल. ही उपलब्धी आपल्यासाठी. म्हणजे आपण काम करतोय तर केलंच पाहिजे. हे काही कोणा उपकार नाही आपण केलं पाहिजे, जबाबदारी आहे. ते एका बाजूला होते. या शहरातल्या केपीएमच्या बसेसच्या विषयावरती वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. वास्तव आहे स्वीकारलं पाहिजे की म्हणावं तितक्या पद्धतीने किंवा वेगाने आपण ते सक्षम अजून का करू शकत नाही, तर त्याच्यावर काम चालू. आता आज आपण पाहिलं तर आज आपल्या शहरामध्ये जर एकूण बसेसची संख्या पाहिली तर ती आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आज कमीच आहे. आज 1968 साधारणतः 1970च्या आसपास बसेस रस्त्यावरती धावत आहेत. मी आपल्याला सांगितलं की मागच्या काही दिवसापूर्वी 1000 नव्याने ई बसेस केंद्र सरकारच्या वतीने आपल्याला मान्यता मिळाली. त्या टप्प्याटप्प्याने रस्त्यावरती पुढच्या काही काळामध्ये साधारणतः 3-4 हजार बसेस या पुढच्या काळामध्ये पुण्याच्या रस्त्यावरती त्यांच्या धावा आहेत. म्हणून मुख्यमंत्री मध्यंतरी पुण्यात आले त्यावेळी त्यांनी घोषणा केली. त्याचा विचार आपण पुढच्या काळात नक्की करतोय. रिंग रोडचे विषय आले, इंडियन रिंग रोड, आउटर रिंग रोडचा विषय होतोय. एसएमटीआरची चर्चा खूप झाली. एसएमटीआर वरती आता महानगरपालिकेने वेगाने त्याच्यावर काम चालू केले. 36 किलोमीटरचा एसएमटीआर आता तयार होतोय. वंदनाताईंनी मांडलेला मुद्दा हा त्याचाशी पूरक आहे, वेगळा मुद्दा आहे, पण 100% त्याच्यावर विचार केला. एका बाजूला मेट्रो सक्षम केली पाहिजे, मेट्रोचा विस्तार झाला पाहिजे, बसेसची संख्या वाढली पाहिजे. या शहरातल्या ठिकठिकाणची जी काही मिसिंग लिंक्स, आता मिसिंग लिंक पहिल्यांदा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 400 कोटी रुपये भूसंपादनाला पहिल्यांदा तरतूद करण्यात आली, जी आता मागे एफएसआय पीडीआरच्या माध्यमातून जागाच येत नव्हत्या. पोलिसांनी सुद्धा, सिव्हिल साहेबांनी यांनी सगळ्यांनी सुद्धा मिसिंग लिंकची संख्या, त्याची सविस्तर माहिती मला वाटतं यांनी काही दिली. आणि रस्ते त्याच्यामध्ये मिसिंग लिंक आता पूर्ण करून ती कामं वाहतुकीच्या दृष्टीने. आणि आपण किती म्हणलं की नाही आता नुसते रस्ते पुलात बांधून, पण काही काही ठिकाणी पर्यायच नाही. नद्यांवरच्या पुलांची कामं चालू आहेत, रेल्वे कामं चालू आहेत काही काही ठिकाणी. मला असं वाटतं की एका वेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून पुढच्या काळात आम्ही या सगळ्या गोष्टी पुण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीनं सायंटिफिकली म्हणजे अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने आम्ही याच्यावरती जर सगळे एकत्र गेलो, मला असं वाटतं की फार काही वेळ लागणार नाही आपल्याला या प्रश्नाचं आपण या संकटात किंवा याच्यात बाहेर पडू. हे सगळं करत असताना शिवाय आता माननीय मुख्यमंत्री मागच्या महिन्यामध्ये त्यावर त्यांनी सांगितलं की हे तर करू शिवाय 56 किलोमीटरचा भूमिगत मार्गाचे नेटवर्क पुण्यामध्ये आपण तयार करायचं, त्याच्यावरती काम चालू, त्याच्यावरती समिती नेमली आहे, त्याच्यावरती आता काम चालू आहे, उपाययोजना चालू आहे, सगळं चालू आहे, काम चालू आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याला सगळ्यांना मिळून त्याच्यामध्ये एकत्रितपणे हा विचार करावा लागेल की सगळ्यांचं प्रत्येकाचं काही ना काही योगदान त्याच्यामध्ये असावं. नागरिक म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने हा सगळा मी काय याच्यात योगदान देऊ शकतो, या शहराच्या भविष्याच्या विषयामध्ये विकास असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, जे काय असेल. अनेक स्वयंसेवी संस्था पुण्यात आपण सगळी मंडळी आम्ही कुठल्याही विचाराच्या पक्षाचे असतात, पण जेव्हा शहर म्हणून मला असं वाटतं की भावना येते की माझं पुणे असं जेव्हा विचारतो तेव्हा अशा एखाद्या संवेदनशील विषयावरती आपण सगळे निश्चितपणे एकत्र येतो. हे मागचा इतिहास आताही आपण पुढाकार घेतलाय आणि सगळे निश्चितपणे आमची जबाबदारी पण आहे. लोकप्रतिनिधी सगळ्यात जास्त जबाबदारी आमची. लोकप्रतिनिधी काय करतात, लोकप्रतिनिधी मला असं वाटतं की अशा जे काही फोरममध्ये चर्चा होतात तसं याच्यामध्ये जे काही विषय पुढे येतात त्याचा निश्चितपणे आम्हाला पुढच्या काळात हा सगळा पुण्याचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी फायदा निश्चितपणे होतो. त्यामुळे हे चालूच आहेत, अनेक विषय चालू आहेत. त्याच्यात मला असं वाटतं की ह्या सगळ्या बसेसची कमतरता पुढच्या काळात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर नक्की आहे, ते पूर्ण केलं पाहिजे. पुण्यात येणारे जे रस्ते आहेत, नगर रस्ता असेल, नाशिक रस्ता आहे, सोलापूर रस्ता आहे, तिथं जे काही वाहतुकीची कोंडी होती त्यामुळे पर्यायाने शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होती. त्याच्यावर आता उपाय, त्याच्यावरती MSRDCच्या माध्यमातून या तिन्ही रस्त्यांवरती दुहेरी आता रस्ते होत आहेत. म्हणजे नगर रस्त्यावरती शिरूरपर्यंत होतंय, इकडे सोलापूर रस्त्यावरती होतं, तिकडे नाशिक रस्त्यावरती. महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल, एकूणच केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये काही योगदानाचा विषय असेल, हे सगळे विषय पाहता मला वाटतं की हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की कुठे गेल्यानंतर पुण्याबद्दल सगळं चांगलं बोललं जातं, पण आम्हाला खरंच कधी कधी वाईट वाटतं की पुण्याच्या वाहतुकीवरती आता बाहेर लोक बोलतात. त्यामुळे हे खूप गंभीर प्रश्न आहे, तो स्वीकारला पाहिजे, तो मान्य केला पाहिजे. असं म्हणून चालणार नाही की कोण सत्ताधारी म्हणून काम करते मग त्यांनी म्हणून काहीच या शहरात प्रश्न नाही, काही नाही, असं काही नाही. जे वास्तव आहे ते स्वीकारतो आपण, त्याच्यावरती आपण सगळे मला वाटतं चांगलं काम करू.
म्हणजे मला आता मी मग 45 म्हणतो मला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिले की जुलै 2026 एका महिन्यात 65 लाख नागरिकांनी प्रवास केला. पण पुन्हा मला असं वाटतं की मी त्यांच्या मुद्द्याकडे जाईल की मग तो PMPचा प्रवासी कमी झाला तो तिकडे गेला. तर मग हाच विचार की दोन्ही आमच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्या आहेत सक्षमपणे चालल्या पाहिजे. त्यासाठीचं म्हणून आम्ही तर सगळे निश्चित लोकप्रतिनिधींनी काम करणार केलंच पाहिजे, ते काम आहे. पण मला असं वाटतं की हा पुढाकार तुमचा आजचा खूप महत्वाचा वाटतो की अशा ठिकाणी प्रत्येक जण हा विचार करतो की या शहराच्या वाहतुकीच्या विषयात, कारण आता बाकी बऱ्यापैकी आपण कुठे ना कुठे प्रत्येक विषयात आपण मी म्हटलं की तसं जो मागच्या सलग 8-10 वर्षाचा जर आपण 9वा मिनिस्ट्रीचा इंडेक्स पाहिला तर त्याच्यामध्ये मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून आपण पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहोत. आता अभिमानाचं आहे. पण मग हे पुढे काय करायचं असेल तर आम्हाला अशा विषयांवरती गांभीर्याने विचार केला पाहिजे, गांभीर्याने बसलं पाहिजे. आजचा मला तुमचा पुढाकार खूप चांगला वाटतो. त्यामुळे आपण सगळे मिळून या शहरातल्या अनेक विषय अनेक प्रश्न असतात, पण आज वाहतुकीचा प्रश्न आहे काम करण्यासाठी निश्चितपणे आपण सगळे एकत्र येऊ. अनेक लोक अजून मला असं वाटतं याच्यात इन्व्हॉल्व केली पाहिजे, अनेक विषय याच्यात आणले पाहिजे, अनेक गोष्टी आणल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला लॉंग टर्म याच्यावरती सोल्युशन काढायचं. कारण बघा मी मागे जाऊन ते आता त्याच्यात मला राजकीय हा विषय नाही करायचा, पण आज आम्हाला याच स्थितीत चॅलेंज काय आहे की बॅकलॉग भरून काढायचा पुढच्या 50 वर्षाचा विचार वेळ भूमिका आहे. बॅकलॉग भरून काढायचा आहे, इतके प्रश्न आपल्या या कमी दिवसात समोर उभा आहे. त्यामुळे तो बॅकलॉग तर भरून काढायचाच आहे, पण भविष्यातल्या पुढच्या 50 वर्षाचा विचार हा सुद्धा करावा लागेल. जे आज आम्ही करतोय याचा विचार आम्हाला हे पुढचं प्रेझेंटेशन आम्हाला पुढच्या 2-4 वर्षी आम्हाला अजून त्याच्यात बदल होऊ शकतो. पुढच्या 25-50 वर्षाचा आमचं गुण आणि आम्हाला मागच्या या सगळ्या काळात राहिलेल्या गोष्टी दोन्ही गोष्टींचं मला असं वाटतं आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल. आपण ते काम बघा, एकेकाळी सायकलचं शहर की इतकं आमचं ह्याचं शहर आज दिवाळीत जेव्हा तुम्ही पुण्याच्या रस्त्यावर फिरते सेल्फी किंवा व्हिडिओ काढून ते पुण्याचं त्यात पण नाही आम्ही बदल का आज शेवटी पुण्यात जसं मुंबई आपण म्हणतो की स्वप्नाचं शहर तर पुणे संधीचं शहर. पुण्यात सगळे येणार आहेत, पुण्यात विद्यार्थी येणार आहेत, पुण्यात उद्योजक येणार आहेत, पुण्यात व्यवसाय येणार आहेत, माणसं येणार राहणार आहेत. ते पुण्यात राहायला प्राधान्य देतात, हे सुद्धा आमचे यश आहे सगळ्यांचं. ते पुण्यात राहायला प्राधान्य देतात. हा पुण्यात राहतायत आता वाढतंय पुण्याची लोकसंख्या वाढते, विस्तारीकरण होतंय, नागरिकीकरण. म्हणून आता आम्हाला सगळ्यांना खरं तर पुढच्या पुण्याचं भविष्य विचार करताना पुढची पिढी कधी आम्हाला माफ नाही करणार. त्यामुळे पुढच्या पुण्याचा विचार करताना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे अशा अनेक विषयावरती एकत्र आलं काम केलं पाहिजे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.